7 दिवसात राज्य सरकारने राज्यभर छापे टाकून 86,664.93 मेट्रिक टन डाळ जप्त केली असताना दुसरीकडे मुंबईच्या बंदरात 1,75,000 मेट्रिक टन डाळ आली आहे. शिवाय 15 नोव्हेंबरपर्यंत आणखी 5,41,000 मेट्रिक टन डाळ मुंबईच्या बंदरात येणार आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर डाळ खुल्या बाजारात येईल या भीतीने साठेबाजांचे धाबे दणाणले असून त्यांनी सरकारशी भावाच्या बाबतीत तडजोड सुरू केली आहे. विक्रेत्यांच्या संघटनेने सरकारला 120 रुपये किलोने तूर डाळ विक्रीसाठी देऊ असा प्रस्ताव ठेवलाय. मात्र ग्राहकांना 80 ते 90 रुपये किलोने डाळ दिलीच पाहिजे, नाहीतर कठोर कारवाई केली जाईल, अशी तंबी अन्न आणि पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी दिली आहे. सरकारच्या 6 महसूल विभागांनी मुंबई, ठाणे परिसरात 4,436 ठिकाणी छापे टाकले आहेत, तर 24 ठिकाणी फौजदारी गुन्हे दाखल केले आहेत. या छाप्यात 322 कोटी 24,69,613 रुपयांच्या डाळी पकडण्यात आल्यात. पकडण्यात आलेल्या 86,664.93 मेट्रिक टन डाळींपैकी एकट्या मुंबईत 48,162.81 मेट्रिक टन डाळीचा समावेश आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाणे, नवी मुंबई, पुणे येथील पोलीस आयुक्तांना या छाप्यांचे नियोजन स्वतः करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे हादरलेल्या व्यापाऱ्यांनी आम्ही 120 रुपये किलो दराने तूर डाळ देऊ असा प्रस्ताव गुरुवारी सरकारकडे दिलाय. त्यामुळे येत्या काही दिवसात डाळीचे भाव 100च्या खाली येण्याची शक्यता आहे.